जर तुम्ही विद्यार्थी असाल आणि तुम्ही एआयला काही प्रश्न विचारला आणि त्याचं त्याने उत्तर दिलं, पण ते उत्तर कसं आलं हे जर त्याने समजावूनच सांगितलं नाही तर तुम्हाला ते कळेल का? नाही ना. चेन ऑफ थॉट प्रॉम्प्टिंग काय आहे आणि ते तुम्हाला ह्या गोष्टीमध्ये कसं मदत करेल ते आता पाहूया. चेन ऑफ थॉट. मला सांगा, जर एआयने तुम्हाला योग्य उत्तर दिलं पण ते उत्तर कसं मिळालं हेच तुम्हाला माहीत नसेल, तर तुम्ही ते प्रोडक्शनमध्ये वापरायला ट्रस्ट कराल का? आणि डेव्हलपर्स म्हणून आपल्यासाठी फक्त उत्तर मिळणं पुरेसं नसतं, विश्वास महत्त्वाचा असतो. आपल्याला फक्त रिझल्ट नको हवा असतो, आपल्याला त्याचं लॉजिक हवं असतं, रिझनिंग हवं असतं आणि ते एक्सप्लेन करता येईल असं असावं लागतं. आणि इथे चेन ऑफ थॉट प्रॉम्प्टिंग उपयोगाला येतं. कारण एआयला फक्त उत्तर विचारण्याऐवजी एआयला स्टेप बाय स्टेप विचार करायला सांगणे हा छोटासा बदल आहे, पण त्यामुळे ॲक्युरेसी, रिलायबिलिटी आणि डिबगिंगमध्ये खूप सुधारणा होते. चेन ऑफ थॉट म्हणजे काय? तर अशी प्रॉम्प्टिंग टेक्निक ज्यामध्ये आपण एआयला समस्या लॉजिकल स्टेपमध्ये ब्रेक करायला सांगतो आणि मग फायनल आन्सर द्यायला सांगतो. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपण फक्त उत्तर विचारत नाही, तर आपण एआयला रिझनिंग दाखवायला सांगतो. डेव्हलपर्स म्हणून आपण ज्या समस्या सोडवतो त्या क्वचितच एका स्टेपमध्ये सुटतात. जसं की आपण डिबगिंग करतो, वर्कफ्लो डिझाईन करतो, लॉजिक लिहितो, रिक्वायरमेंट ॲनालाइज करतो. आणि या सगळ्यांसाठी स्टेप बाय स्टेप थिंकिंग आवश्यक असते. आणि जेव्हा एआयला आपण हाच ॲप्रोच फॉलो करायला सांगतो तेव्हा आउटपुट जास्त रिलायबल होतं, एक्सप्लेनेबल होतं आणि ट्रस्ट करायला सोपं होतं, विश्वास ठेवायला सोपं होतं. मग चेन ऑफ थॉट प्रॉम्प्टिंग वापरायचं कधी? जेव्हा प्रॉब्लेममध्ये लॉजिकल रिझनिंग आवश्यक असेल किंवा फायनल आन्सर मिळवण्यासाठी मल्टिपल स्टेप्स लागणार असतील. उदाहरणार्थ द्यायचं झालं तर डिबगिंग लॉजिक, अल्गोरिदम ब्रेकडाऊन, डिसिजन मेकिंग, डेटा ट्रान्सफॉर्मेशन आणि मल्टीस्टेप कॅल्क्युलेशन. सोप्या भाषेत, जिथे तुम्ही स्टेप बाय स्टेप विचार करा तिथे एआयला देखील तसाच विचार करायला सांगा. चला आता एक छोटासा एक्झाम्पल घेऊया. अगदी सोपा एक्झाम्पल आहे. समजा आपण एआयला असा प्रश्न विचारतो की एका दुकानात 3 बॉक्सेस आहेत, प्रत्येक बॉक्समध्ये 4 पेन्स आहेत, एकतर एकूण किती पेन्स आहेत? स्टेप बाय स्टेप विचार करून सांग. इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, आपण फक्त उत्तर विचारलं नाही तर एआयला स्पेसिफिकली सांगितले की थिंक स्टेप बाय स्टेप. आणि ही चेन ऑफ थॉट प्रॉम्प्टिंगची की आहे. आता एआय असा काहीसा रिस्पॉन्स देईल की 3 बॉक्सेस आहेत, प्रत्येक बॉक्समध्ये 4 पेन्स आहेत, 3 × 4 = 12 आणि टोटल पेन्स = 12. हे साधं वाटतंय, पण इथे एक महत्त्वाची गोष्ट घडली आहे की एआयने फक्त 12 असे उत्तर दिलं नाही आहे, एआयने रिझनिंग दाखवली आहे. आणि रिझनिंग दिसलं की आपण व्हेरीफाय करू शकतो, डिबग करू शकतो आणि उत्तरावरती ट्रस्ट ठेवू शकतो, विश्वास ठेवू शकतो. मग चेन ऑफ थॉट प्रॉम्प्टिंग का उपयोगाचे आहे? पहिलं म्हणजे ते एआय पटकन आन्सर देत नाही. दुसरं म्हणजे कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम अधिक काळजीपूर्वक हँडल करतं. तिसरं, सिम्पल मिस्टेक्स कमी होतात, विशेषतः मल्टी स्टेप लॉजिकमध्ये. आता डेव्हलपर्स म्हणून जर एक्झाम्पल समजला तर समजा तुम्ही असं विचारत असाल की इनपुट व्हॅलिडेशन करण्याचं लॉजिक लिहा. असं न विचारता तुम्ही असं म्हटलं की व्हॅलिडेशन लॉजिक स्टेप बाय स्टेप एक्सप्लेन करा आणि मग कोड जनरेट करा. मग एआय आधी एक्सप्लेन करेल नल व्हॅल्यू चेक, फॉर्मॅट, व्हॅलिडेशन, बिझनेस रूल अप्लाय, एरर मेसेज रिटर्न करणं आणि मग जनरेट करेल क्लीनर अँड स्ट्रक्चर कोड. म्हणजेच चेन ऑफ थॉट प्रॉम्प्टिंग बेस्ट आहे मॅथ प्रॉब्लेमसाठी, सिम्बॉलिक लॉजिकसाठी, डिबगिंग करण्यासाठी, अल्गोरिदम डिझाईन करण्यासाठी, कॉम्प्लेक्स डिसिजन मेकिंगसाठी आणि मल्टीस्टेप वर्कफ्लोजसाठी. टास्क कॉम्प्लेक्स असेल तर चेन ऑफ थॉट प्रॉम्प्टिंग तुमचा बेस्ट फ्रेंड आहे. लक्षात घ्या, जेव्हा ॲक्युरेसी महत्त्वाची असेल एआयला फक्त उत्तर विचारू नका, एआयला स्टेप बाय स्टेप विचार करायला सांगा. आणि म्हणूनच चेन ऑफ थॉट प्रॉम्प्टिंग डेव्हलपरसाठी एक अत्यंत प्रभावी पद्धत आहे. तर मित्रांनो, ही होती एक छोटीशी क्लिप आपल्या मुख्य व्हिडिओमधली. मुख्य व्हिडिओमध्ये ह्या विषयाबद्दलची संपूर्ण माहिती, उदाहरणं आणि इतर तपशिलांसह दिली आहे. तो व्हिडिओ नक्की पहा. त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये आणि वर दिलेल्या आय बटनवरती दिली आहे.